आपण सगळेच जण आयुष्यात कधी ना कधी म्हणजे तो एक विशिष्ट मूर्खपणा नक्कीच करतो. कोणता? म्हणजे आपला चष्मा अगदी आपल्या नाकावर असतो आणि आपण तो संपूर्ण घरभर वेड्यासारखा शोधत फिरतो. सोफ्याखाली बघतो, कपाटात शोधतो. हो. आणि घरातल्या प्रत्येकाला वैतागून विचारतो की अरे माझा चष्मा कुठे ठेवलाय कोणी. एक्झॅक्टली. आणि आणि यातली सर्वात मोठी गंमत म्हणजे काय, आपण त्याच चष्म्यातून हे सगळं जग बघत असतो. वस्तू अगदी आपल्या डोळ्यांसमोर किंबहुना डोळ्यांवर असते, पण आपला मेंदू ती पाहत नसतो. खरंय, आपण शोधत असतो पण आपलं लक्ष तिथे नसतं. बरोबर. आणि आज आपण या सखोल चर्चेत ज्या विषयावर बोलणार आहोत तो याच नाकावरच्या चष्म्यासारखा आहे. आपल्याकडे सर्व काही उपलब्ध आहे, सत्य आपल्या अगदी समोर आहे, पण आपल्याला काहीच दिसत नाहीये. आज आपण एका अशा ग्रंथाचा आधार घेणार आहोत जो शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलाय, पण तो आजच्या आपल्या मोबाईलच्या आणि स्क्रीनच्या युगात सर्वात जास्त लागू पडतो. नक्कीच. आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध ह्या महान ग्रंथातील पहिल्या दशकातल्या 5व्या समासावर, ज्याला संत स्तवन म्हटलं जातं, त्यावर आज अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. आणि आजचं आपलं जे मुख्य ध्येय आहे ना ते हेच आहे की आजच्या या माहितीच्या महापुरात माणसाचं लक्ष कसं विचलित झालंय आणि श्रवण म्हणजे खऱ्या अर्थाने ऐकण्याची कला आपल्याला यातून कसं बाहेर काढू शकते. बरोबर. चला तर मग हे समजून घेऊया, कारण आजकाल आपण सतत ऐकतोय की माणसाचा अटेन्शन स्पॅन म्हणजे एकाग्रतेचा काळ हा एका गोल्डफिशपेक्षाही कमी झाला आहे. हो ना. आपण एका माहितीवरून दुसऱ्या माहितीकडे फक्त उड्या मारत आहोत. पण या आधुनिक समस्येचं मूळ आणि त्यावरचा उपाय दासबोधात इतक्या अचूकपणे कसा दिलाय हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. म्हणूनच आपण थेट समर्थांच्या शब्दांतून सुरुवात करूया. या समासाच्या सुरुवातीलाच समर्थ रामदास स्वामी अत्यंत शांत आणि प्रगल्भ शब्दात म्हणतात, आता वंदीन सजन जे परमार्थाचे अधिष्ठान कौजयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटेजनी. आणि यापुढची दुसरी ओवी आहे, ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात जे वस्तू परमदुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेंची होय सुलभ संत संगे करुनी. बरोबर. आता वरवर पाहता याचा अगदी सोपा अर्थ असा निघतो की जे अत्यंत दुर्मिळ असं आत्मज्ञान आहे ते केवळ संतांच्या संगतीत अतिशय सुलभ होतं. पण मला इथे एका शब्दावर थोडं थांबायचंय. कोणता शब्द? तो म्हणजे गुह्य ज्ञान. म्हणजे हा शब्द मला थोडा विचार करायला लावतो. आणि हा शब्द खूपच महत्वाचा आहे. गुह्य ज्ञान म्हणजे रहस्य किंवा लपवलेलं ज्ञान. पण हे रहस्य असं नाहीये की कोणीतरी ते एका अंधाऱ्या गुहेत लपवून ठेवलंय किंवा त्याला कोणतं मोठं कुलूप लावलंय. मग ते गुह्य का आहे? जर ते उघड्यावर आहे तर ते रहस्य कसं? कारण काय ना, आपला रिसीव्हर खराब झालाय. याला आपण एका उदाहरणाने समजूया. समजा एका रेडिओ स्टेशनवरून एक अतिशय सुंदर गाणं वाजतंय. ते गाणं हवेत सर्वत्र उपलब्ध आहे, पण तुमचा स्वतःचा रेडिओ जर त्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे त्या विशिष्ट लाटेवर सेटच नसेल तर तुम्हाला काय ऐकू येईल? फक्त कर्कश आवाज, घर. एक्झॅक्टली. गाणं तिथेच आहे, पण तुमच्यासाठी ते गुह्य आहे, रहस्य आहे, कारण तुमची ते ग्रहण करण्याची क्षमताच अद्याप विकसित झालेली नाहीये. संतांचे विचार किंवा सत्य हे अगदी आपल्या अवतीभवती उघड्यावर आहे, पण आपली समज ते ग्रहण करण्यासाठी तयार नसते. अरे वा, ही उपमा खूपच चपखल आहे. आणि हीच गोष्ट समर्थांनी 3ऱ्या आणि 4थ्या ओवीत इतक्या स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणतात, वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे, जेथे परीक्षवंत ठकले नांतरी डोळसची अंध झाले. म्हणजे जे डोळस आहेत, ज्यांचे डोळे उघडे आहेत आणि ज्यांना सगळं दिसतंय, ते सुद्धा अंध झाले आहेत. सत्य समोर असूनही मोठे पारखी आणि ज्ञानी लोक तिथे फसतात. आणि यातली सर्वात रंजक किंवा वेधक गोष्ट म्हणजे आजच्या युगात या डोळस अंधांची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे आपण सगळेच? हो, आपण सगळेच डोळस अंधळे झालो आहोत. पूर्वीच्या काळी ज्ञानाची किंवा माहितीची कमतरता होती. एखादं पुस्तक मिळवण्यासाठी लोकांना मैलोनमैल प्रवास करावा लागायचा. बरोबर आहे. आज परिस्थिती काय आहे? माणसाच्या हातल्या एका छोट्याशा फोनमध्ये जगातील सर्व लायब्ररीजची माहिती, सर्व विचारवंतांचे व्हिडिओ एका क्लिकवर उपलब्ध आहेत. माहितीचा जणू एक महासागर आपल्या खिशात आहे. तरीही आपण प्रचंड कन्फ्युज्ड आहोत. आपल्यात स्पष्टता अजिबात नाहीये.
कारण माहितीचा बडीमार असणं म्हणजे ज्ञान असणं नव्हे. 5व्या आणि 6व्या ओवीत समर्थ अत्यंत साध्या पण मानसिकदृष्ट्या खूप सखोल उपमा देऊन हे स्पष्ट करतात. ते म्हणतात की दिव्याच्या प्रकाशाने किंवा अगदी सूर्याच्या अत्यंत तीव्र प्रकाशानेही हे ज्ञान दिसत नाही. जे दीपाचे नि दिसेना, नाना प्रकाशे गवसेना. आता याचा थोडा न्यूरोलॉजिकल आणि मानसशास्त्रीय विचार करूया. म्हणजे बाहेर कितीही प्रकाश असला तरी त्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणायचंय का त्यांना? अगदी, कारण आपण जगाला केवळ डोळ्यांनी पाहत नाही, तर आपण जगाला आपल्या मेंदूने पाहतो. इंटरनेट किंवा आपल्यावर रोज होणारा माहितीचा भडीमार हा त्या सूर्याच्या तीव्र प्रकाशासारखा आहे. प्रचंड डेटा आपल्यावर रोज आदळतोय. हो, सतत काहीतरी नोटिफिकेशन्स सुरूच असतात. बरोबर, पण जर तुमच्या आतून अटेन्शन किंवा एकाग्रता नसेल, तो सगळा प्रकाश फक्त तुमचे डोळे दिपून टाकतो, तो तुम्हाला काही स्पष्ट दाखवत नाही. आपण एका लेखावरून दुसऱ्या लेखावर, एका रीलवरून दुसऱ्या रीलवर उड्या मारतो. मेंदू ठकून जातो. हो ना, मेंदू एवढ्या माहितीला प्रोसेसच करू शकत नाही, त्यामुळे तो थकतो. प्रकाश आहे, माहिती आहे, पण आकलनाचा मात्र पूर्ण अंधार आहे. पण थांब, इथे मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे एक थोडासा पुशबॅक आहे माझा. नक्कीच विचार ना. जर बाहेरची माहिती, पुस्तके किंवा शब्द हे सगळंच अपुरं आहे, तर मग आपण जे आत्ता बोलतोय त्याचा काय उपयोग? समर्थ स्वतः पुढे 11 आणि 12व्या ओवीत शब्दांच्या मर्यादा सांगताना म्हणतात, जो बोलकेपणे विशेष, सहस्त्र मुखांचा जो शेष, तोही सेनला निःशेष. आणि वेदे प्रकाशिले सर्वही, तो वेद कोणासही दाखवू सकेना. याचा अर्थ 1000 मुखे असलेला शेषनाग जो सतत बोलत असतो किंवा साक्षात सर्वज्ञ वेदही शब्दांतून ते सत्य पूर्णपणे दाखवू शकत नाहीत, तेही थकतात. बरोबर आहे. मग जर शब्द इतके अपुरे आहेत तर आपण हे सगळं का वाचतोय? आजकाल माणसे तासनतास प्रेरणादायी व्हिडिओ बघतात, शेकडो सखोल चर्चा ऐकतात. जर शब्दांत ताकदच नाही तर हा सगळा ज्ञानाचा प्रवास व्यर्थ आहे का? हा प्रवास व्यर्थ नाहीये, पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर शब्दांचं खरं काम काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. शब्द हे एका नकाशासारखे असतात, म्हणजे मॅपसारखे. अच्छा. जर मला पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर नकाशा मला रस्ता दाखवेल. नकाशा आवश्यक आहे, पण नकाशा म्हणजेच प्रत्यक्ष मुंबई नव्हे. मला स्वतः तो प्रवास करावाच लागेल. म्हणजे नुसता नकाशा वाचत बसलो तर मी मुंबईला पोचले असं म्हणता येणार नाही. तंतोतंत. आणि आजकाल आपला प्रॉब्लेम असा झालाय की आपण फक्त नकाशे गोळा करत आहोत. आपण तासनतास व्हिडिओ बघतो, चांगली पुस्तकं वाचतो आणि आपल्या मेंदूला असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठं आणि अर्थपूर्ण काम केलंय. आपण एक खोटाच आनंद घेतो. हो, मानसशास्त्रात याला इल्युजन ऑफ कॉम्पिटन्स म्हणतात. म्हणजे आपण प्रत्यक्ष कृती करत नाही, पण नुसती माहिती गोळा केल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण बदललो आहोत. म्हणूनच 13व्या आणि 14व्या ओवीत समर्थ अत्यंत स्पष्टपणे म्हणतात, तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळो लागे. स्वानुभव. हो, स्वतःचा अनुभव. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या कृतीत उतरत नाही, तोपर्यंत ती केवळ माहिती असते. आणि इथूनच मग श्रवण या प्रक्रियेचं महत्त्व सुरू होतं, नाही का? आपण माहिती कृतीत का उतरवत नाही? कारण आपण ती खऱ्या अर्थाने ऐकलेलीच नसते. आपण फक्त आवाज ऐकत असतो, आपण श्रवण करत नसतो. अगदी बरोबर. इंग्रजीत जे हिअरिंग आणि लिसनिंग यात जो खूप मोठा फरक सांगितला जातो, तोच हा फरक आहे. दासबोधात इतरत्र दुश्चितपण म्हणजेच विचलित मन यावर अतिशय सखोल भाष्य केलं आहे. आधुनिक काळात ज्याला आपण लो अटेन्शन स्पॅन म्हणतो, ती याच दुश्चितपणाची एक आधुनिक आवृत्ती आहे. समर्थ म्हणतात, श्रवणाआड विक्षेपे येती. लोक ऐकायला बसतात, पण त्यांचं मन सतत भटकत असतं. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार. बापरे, हे तर आजच्या जगातल्या प्रत्येक ऑफिसचं आणि घराचं चित्र आहे. कसं काय? एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगचा विचार कर. तिथे लोक शारीरिकदृष्ट्या हजर असतात. समोरचा प्रेझेंटेशन देतोय आणि सगळे अगदी लक्ष देऊन ऐकल्यासारखी मान हलवत असतात. पण प्रत्यक्षात काय चालू असतं? एकाच्या डोक्यात घरचे विचार चालू असतात, दुसरा टेबलाखाली हळूच आपला मोबाईल काढून ईमेल्स किंवा नोटिफिकेशन्स चेक करत असतो. शरीर तत्पर आहे, पण मन दुसरीकडेच आहे. आणि हे फक्त कामाच्या ठिकाणी होत नाहीये, कुटुंबातही हेच सुरू आहे. नवरा बायकोशी बोलतोय किंवा आई वडील मुलांशी काहीतरी भावनिक संवाद साधायचा प्रयत्न करतायत आणि समोरच्या व्यक्तीचे डोळे आणि हात मोबाईलच्या स्क्रीनवर न थांबता स्क्रोल करत असतात. खरंय, खूप दुखरी नसेही. आपण केवळ आवाजाच्या लहरी कानावर पडू देतोय. आपण समोरच्या माणसाला त्याच्या भावनांना रिसीव्ह करतच नाहीये.
यामुळेच नातांमध्ये दुरावा आणि गैरसमज इतक्या वेगाने वाढले आहेत. आणि या अशा लोकांसाठी समर्थांनी एक अतिशय जळजळीत आणि कठोर उपमा दिलीय. मला ती वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला. हो, ती पाषाणाची उपमा. हो, ते म्हणतात, अर्थांत पाहिण्या वीण उगेंची करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. माणसाच्या वेशातील पाषाण म्हणजे माणसाच्या कपड्यातला एक दगड. ही उपमा ऐकायला खूप कठोर वाटते, पण त्यामागचं मानसशास्त्र तितकंच सत्य आहे. विचार करा, एखाद्या दगडावर तुम्ही कितीही तास पाण्याचा अभिषेक करा, तो दगड वरून पूर्णपणे ओला होईल. पण त्यानंतर जर तुम्ही तो दगड फोडला तर आतून तो कोरडाच असतो. तसंच जो माणूस लक्ष न देता फक्त वरवर ऐकतो, त्याच्या कानावर कितीही चांगले विचार पडले, कितीही माहितीचा पाऊस पडला, तरी तो आतून कधीच बदलत नाही. म्हणजे तो आतून कोरडाच राहतो. अगदी. त्याची वृत्ती त्या दगडासारखी अभेद्य झालेली असते. माहितीची छिन्नी त्याच्यावर रोज आदळते, पण तिथे ज्ञानाचा पाझर कधीच पोचत नाही. हा पाषाणाचा दृष्टांत ऐकून मला दासबोधातीलच अन्नाच्या पचनाचा संदर्भ आठवतो. जर आपण जेवायला बसलो आणि अन्नाचा घास न चावता नुसता पटापट गिळत गेलो तर काय होईल? अपचन होईल, दुसरं काय. बरोबर. पोट नक्कीच भरेल, पण त्या अन्नातून शरीराला काहीच ऊर्जा मिळणार नाही. उलट आजारपण येईल. माहितीचंही अगदी असंच आहे. आपण एकामागोमाग एक रील्स बघतो, लेख वाचतो, सतत काहीतरी ऐकत असतो. आपण ही माहिती न चावता नुसती डोक्यात कोंबतोय. अगदी बरोबर. आणि या मानसिक अपचनाचा परिणाम म्हणजे आजची वाढलेली अस्वस्थता, अँक्झायटी आणि गोंधळ. आपण माहितीचं मनन करत नाही. एखादी गोष्ट वाचली की ती प्रोसेस करायला, ती पचवायला मेंदूला वेळ द्यावा लागतो. अन्नातून जशी पोषक तत्व शोषून घ्यावी लागतात, तसंच माहितीतून ज्ञान शोषून घ्यावं लागतं. पण आपण एका सेकंदात दुसरी पोस्ट उघडतो. माहितीचा महापूर येतोय, पण आपली मानसिक जमीन ती पाणी शोषूनच घेत नाहीये. सगळं फक्त वाहून जाते. मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय? जर आपण सगळेच या पाषाण अवस्थेकडे चाललो आहोत, तर आपण खऱ्या अर्थाने श्रवण कसं करायचं? इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर समर्थ देतात. खऱ्या श्रवणाचा अर्थ ज्ञान नुसते मेंदूत साठवणे हा नाहीये, तर ते शोषणे आणि वापरणे म्हणजे ॲब्झॉर्ब करून ॲप्लाय करणं हा आहे. अच्छा. संतांचे विचार किंवा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी ऐकताना समर्थ एक अत्यंत सोपा नियम सांगतात. श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी. सावधपणे? हो, म्हणजे पूर्ण आवडीने आणि अत्यंत सावधपणे प्रत्येक क्षणी ऐकावे. हे सावधपण खूप महत्वाचं आहे. सावधपणे ऐकणे म्हणजे सावध म्हणजे फक्त जागे राहणे नाही, तर पूर्णपणे प्रेझेंट राहणे. समोरचा जो बोलतोय त्याच्या शब्दांवर लक्ष देणे. जेव्हा आपण सावध असतो तेव्हा आपण मध्येच आपला मोबाईल उचलत नाही. आपण समोरच्याला पूर्ण सन्मान देतो. आणि हे सावधपण तेव्हाच येतं जेव्हा आपण थांबायला शिकतो. आपण आजकाल शांततेला आणि थांबण्याला घाबरतो. एखादी चांगली गोष्ट ऐकली की त्यावर 2 मिनिटं डोळे मिटून विचार करणे, ज्याला आपण चिंतन किंवा मनन म्हणतो, ती सवय आपण पूर्णपणे गमावून बसलो आहोत. बरोबर. अनुभवात आणि निर्णयात होतं. खरंय, आपण स्वतःला थांबण्याची संधीच देत नाही. सतत काहीतरी वाजत असलं पाहिजे, सतत काहीतरी डोळ्यांसमोर चालू असलं पाहिजे. या सततच्या आवाजातून आणि गोंधळातून बाहेर पडून स्वतःच्या आत डोकावणं म्हणजेच ते सावधपण. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याचं मनन करतो, तेव्हा आपल्या मनातील संभ्रम दूर होतो. आपली निर्णय क्षमता वाढते आणि कृतीमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते. हे केवळ एखादे आध्यात्मिक तत्व नाहीये. हो, हे अत्यंत प्रॅक्टिकल आहे. अगदी. आजच्या धक्काधक्कीच्या आणि माहितीच्या युगात यशस्वी आणि शांत जीवन जगण्यासाठी हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं व्यावहारिक कौशल्य आहे. जो माणूस लक्ष देऊन ऐकू शकतो, तोच आयुष्यात योग्य तोडगा काढू शकतो. म्हणजे पुन्हा आपण जिथून सुरुवात केली तिथेच येऊन पोचलो आहोत. तो नाकावरचा चष्मा? हो, आपल्या आजूबाजूला योग्य विचार, योग्य माणसं आणि ज्ञानाचे मुबलक स्रोत आहेत. पण जोपर्यंत आपण आपले विचलित झालेले डोळे आणि मन एकाग्र करत नाही, तोपर्यंत आपल्याला सत्य दिसणार नाही. या संपूर्ण चर्चेतून आपण काही अत्यंत व्यावहारिक गोष्टी आपल्यासोबत घेऊ शकतो. नक्कीच. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती गोळा करण्याची शर्यत थांबवणे. हजारो व्हिडिओ बघून मेंदूला थकवण्यापेक्षा एखादाच चांगला विचार घ्या आणि तो स्वतःच्या आचरणात स्वानुभवात उतरवा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दुश्चितपण किंवा निष्काळजीपणे ऐकणे टाळणे. आधुनिक काळातील अनेक कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांचं मूळ इथेच आहे. शरीर एका जागी आणि मन दुसरीकडे, या अवस्थेतून बाहेर पडावं लागेल.
अन्यथा आपण माणसाच्या वेशातले केवळ दगड बनून राहू. खरोखर हा पाषाणाचा दृष्टांत कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. दैनंदिन जीवनात आपण यावर एक छोटासा प्रयोग नक्कीच करू शकतो. आज किंवा उद्या जेव्हा कधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याची वेळ येईल, मित्रांसोबत बसाल किंवा ऑफिसमध्ये मीटिंगला असाल, तेव्हा फक्त एक छोटीशी कृती करा. कोणती? स्वतःचा मोबाईल उलटा करून बाजूला ठेवा. मनात चालू असलेल्या पुढच्या कामाचा विचार किंवा इतर अनावश्यक विचारांचा गोंधळ थोडा वेळ थांबवा आणि संपूर्ण एकाग्रतेने श्रवण करा. समोरचा माणूस काय सांगतोय ते फक्त कानाने नाही, तर मनाने आणि पूर्ण जाणीवेने ऐका. आजच्या या धावपळीच्या जगात जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमचं पूर्ण लक्ष देता, खऱ्या अर्थाने त्याचं ऐकून घेता, ही आजच्या काळातली समोरच्या व्यक्तीला दिली जाणारी सर्वात दुर्मिळ आणि अमूल्य भेट आहे. आणि तीच भेट आपण चांगल्या विचारांना आणि संतांच्या ज्ञानालाही दिली पाहिजे. अगदी 100%. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपण रोज जे काही ऐकतो, जे काही वाचतो, ते आपण खरोखर स्वतःच्या आतून बदलासाठी ग्रहण करत आहोत की फक्त वादविवादात जिंकण्यासाठी किंवा आपल्या अहंकाराला माहितीच्या अलंकारांनी सजवण्यासाठी त्याचा वापर करत आहोत. आपण माहिती केवळ गिळत आहोत की ती पचवून शहाणपण मिळवत आहोत? यावर नक्की विचार व्हावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.